यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जगल पूज्यपादाचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृशदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तां वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयदूरवर्तिनी यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्दे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगायिवापदि संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। काय चाललं होतं आपलं 7व्या श्लोकामध्ये इष्टोपदेशमध्ये बघत होतो की मोहाने हा जीव आंधळा झालाय, मोहाने भयभीत झालाय, मोहाने कशाई झालाय, मोहाने स्वतःला पाहू शकत नाही, मोहाने मूर्छित झालाय। तर असा हा मोह काय करतो तर वस्तूचं यथार्थ स्वरूप जाणू देत नाही। मोह म्हणजे बाहेरची कुठली वस्तू नसून मोह हे आपले परिणाम आहेत जे आपल्याला दुःखी बनवतात, जे आपल्याला स्वतःपासून दूर ठेवतात, मोक्षापासून दूर ठेवतात, सुखापासून दूर ठेवतात। असे ते माझेच परिणाम आहेत जे मोहरूप आहेत। म्हणून सांगतायत जर त्याला जिंकायचं असेल तर स्वभावाची ओळख करून घेणं आवश्यक आहे। बाहेरून तर कुठल्या युद्धाला उभारू शकत नाही मोहाला नष्ट करायचं म्हणून। मोह कसा नष्ट होणार ते म्हणतात ना माताजी, काय पाहुण्यांचं स्वागत केलं तर पाहुणे येतात आणि पाहुण्यांना आलात मग काय 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 केलं हो पाहुणे, नाहीतर काय म्हणतात असं काय एक शब्द असतो सगळं काय की त्यांचं असं स्वागत करायचं की त्यांना वाटावं उगीच आलो किंवा त्यांचं स्वागत करायचं नाही जेणेकरून की ते पुन्हा न येवत, असं त्या मोहाशी बिहेव करा असं सांगितलंय ह्याच्यामध्ये। कशात विशापार स्तोत्रमध्ये जेवढं त्यांची आवाभगत करणार त्या परिणामांची तेवढं ते चिकटणार आहेत ते भाव। म्हणून सांगितलं ते असे पाहुणे आहेत की जे कधीच न येवो अशा रीतीने तुम्ही त्यांच्याशी बिहेव करा, अशी वर्तणूक करा तर तो मोह पुन्हा परत येणार नाही। भगवंतांनी काय केलं, भगवंतांजवळ का नाही जात मोह, जे अरिहंत भगवान आहेत त्यांच्याजवळ का नाही जात मोह, ते पण संसारी आहेत आपल्यासारखे, त्यांच्याजवळ का नाही? का तेच की विजय मिळवलाय त्यांनी इंद्रियांवर स्वतःमध्ये उपयोग लावून शुद्ध उपयोगाच्या द्वारे। अजून त्या मोहाचं तिथं काय म्हणतात, मोहाचं वाव नाहीये त्या मोहाला, म्हणजे ते मोह आपलं बीज रोवू शकत नाही अशी ती नापीक जमीन झाली आहे आता। घाती कर्म असू देत की मोह नाही आहे ना, म्हणून तर संसारी आहेत म्हणलं मी। सिद्धांच्याकडे तर संबंधच नाही मोहाचा, पण अजून अरिहंत संसारात आहे तोपर्यंत तो मोह का नाही जात त्यांच्याजवळ,
तर सांगितलं त्या मोहाचं तिथं काय चालत नाही. म्हणजे तो मोह आपले पाय रोवू शकत नाही असं ते नापिक म्हटल्यासारखं आता मी म्हटले तसं, की त्यांची भूमी अशी आहे की आता त्या मोहाला रुजू देत नाही, ते बीजारोपण होऊ शकत नाही त्या मोहाचं, म्हणून तो मोह त्यांच्याजवळ जात नाही, म्हणून त्या मोहाला त्यांनी परास्त केलंय, जिंकलंय असं म्हणलं जातं. तर आपल्याला सुद्धा तसा पुरुषार्थ करायचा आहे जेणेकरून कुठल्याही परवस्तूमध्ये आपल्याला तो मोह बाधक नसावा, त्या दुःखाचं कारण नसावं. म्हणून त्या मोहाला जिंकायचं तर मी निर्मोह आहे हे जाणा, तर तो मोह काही आपल्यामध्ये करू शकणार नाही. तर 3 लक्षणं बघत होतो आपण. काय 85 गाथेच्या आधाराने पहिलं सांगितलं होतं, बोला पटापटा. अर्थाचं अयथार्थ ग्रहण म्हणजे काय? जसं आहे तसं वस्तूला ग्रहण न करणं ह्याला म्हणायचं अयथार्थ ग्रहण. म्हणजे चुकीचं स्वरूप मानणे, जी वस्तू जशी आहे तसं न जाणणे, न मानणे, ह्याला म्हणलं अर्थाचं अयथार्थ ग्रहण. दुसरं करुणाभाव. कोणाशी? मनुष्य आणि तिर्यंचांशी. 4 गतीचे जीव का नाही घेतले हो इथं? असं का नाही म्हणलं की मनुष्यगती, देवगती, नरगती, तिर्यंच गती वाल्यांची करुणाभाव, असं का नाही म्हणलं? भेदभाव का? तर त्याच्यावर छान सांगितलंय, तुम्ही सांगा तोपर्यंत. देव नारकी का नाही घेतले? तुम्हाला प्रश्न आला नाही, मला ना आला होता, तुमच्यातच राहिला. देव नारकींना का नाही घेतलं त्याच्यामध्ये? त्यांच्याविषयी करुणा करू नका म्हणायचं आहे का? म्हणजे मोहीला त्यांच्याविषयी करुणा नसते का? तर इथं सांगायलेत की फक्त मनुष्य आणि तिर्यंचांवरच करुणाभाव का असं म्हणलं. गाथेमध्ये लिहिलंय ना, करुणाभावय तिर्य म्हणू येसू, म्हणजे तिर्यंच आणि मनुष्यांविषयी करुणाभाव हे मोहाचं लक्षण आहे. मग देव आणि नारकींविषयी करुणाभाव काय निर्मोहाचं लक्षण आहे का? का त्यांच्यावर मोहभाव, त्यांच्यावर करुणाभाव नाही आहे का, असं प्रश्न येतो. म्हणून त्यांनी सांगितलं की करुणा का आधार सामने वाला जीव है, ऐसा वह मानता है. नाही, हे नंतर वाचते मी. पहिला सांगायचे देव आणि नारकी यांच्याविषयी करुणाभाव का नाही सांगितला? तर सांगतायत देव दुःखी नाही दिखते. म्हणजे देव हे दुःखी नसतात. मग ज्यांच्याविषयी करुणा येणार आहे तो जीव दुःखी आहे, म्हणून तर तुम्ही त्यांना करुणा करताय, काहीतरी मदत करताय, दया करताय. तर देव दुःखी दिसत नाहीत. और नारकी सामने दिखाई नहीं देते. म्हणजे नरकात गेल्यावर त्यांच्याविषयी तुम्ही करुणा करणार का? कसं? नरकात दिसतात की समोर नारकी, मग त्यांच्याविषयी तिथं करुणा करणार नाही का? काय माहिती तिथं गेल्यावर, मी सांगते की तुला. कारण तिथं गेल्यावर सगळे नारकीच असतात, त्यामुळे एका नारकीला दुसऱ्या नारकीविषयी करुणा वगैरे काय प्रकार, त्या असुरकुमार देव असतात त्यांना पण त्याचा काही संबंधच नाही. करुणाचा संबंध फक्त इथं या मनुष्य तिर्यंच्या क्षेत्रातच आहे. म्हणून सांगतायत देवांना करुणा येईल, मनुष्य तिर्यंच नारकींविषयी, अन्य देवांविषयी, पण मनुष्याला नारकी अप्रत्यक्ष आहेत, देव अप्रत्यक्ष आहेत, समोर नाही आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी करुणा करून आपण आत्ता करतोय की करुणा करत नाही आहे का? मिथ्या दृष्टीत जी देव आहेत, नारकी आहेत, असे जे की अनंत दुःख भोगतायत, यातना भोगतायत, किती सागरांचं आयुष्यांपर्यंत, मग करुणा येत नाही का हो तुम्हाला? ती करुणा वेगळी. आणि इथं सांगतायत जो अज्ञानी जीव आहे तो करुणा करतोय तर ते मोहाचं लक्षण आहे. ते करुणा पण का करतो हे छान घेतलं इथं, वाचते मी. पहिला काय सांगितलं? देव दुःखी नाही दिखते और नारकी सामने दिखाई नहीं देते.
इसलिए यहाँ मनुष्य और तिर्यंचों को लिया है. असं तर सगळे मनुष्य दिसत नाहीत, सगळे नारकी तिर्यंच पण दिसत नाहीत आपल्याला, पण तरी सुद्धा समोर जे दिसले त्यांच्याविषयी आपण करुणा करतो, जे दुःखी आहेत, जे कष्टी आहेत. जबकि देव और नारकी भी ज्ञान स्वरूप आत्मा ही है, वे देह स्वरूप नहीं है, इसलिए वे संयोग के कारण दुःखी नहीं है. म्हणजे दुःख का असतं ते सांगतायत. म्हणजे आता कोणी जीव आहे तो दुःखी असेल तर तुम्ही त्याच्यावर करुणा करता, बरोबर. तो दुःखी का आहे ह्याचं कारण सांगितलं इथं. का दुःखी असतो, कोणी जीव दुःखी का असतो? हां, त्याच्या विचारांनी दुःखी असतो. तू का असतो ते सांग. तुम्ही दुःखी का हो? हां, दुःखी कुठे? तुला परमसुखी करून टाकले का काय? चांगली गोष्ट आहे. प्रज्वल, भरपूर आशीर्वाद आहे तुला सगळ्यांचे. सुखी होणार तू. तर इथंच होय, तुमचं बी एकटंच आहे असं होय. हां, मग तुम्ही का दुःखात टाकलं पोराला? हा, माहीत आहे ते दुःखात जाणार म्हणून. लग्न म्हणजे दुःख आहे आपल्या पोराच्या वेळी नाही वाटत. होय, बरं, चांगली गोष्ट आहे. तुम्ही निर्दोष आहात. बरं, चला, काय सांगायचं होतं की जेव्हा समोरचा जीव दुःखी होतो तर त्याच्यावर मी करुणा करायला जातो म्हणतो ना, तर तो का दुःखी होतो, मी का दुःखी होतो हे सांगता तिथं. फार मोठं प्रकरण आहे, मी थोडंसं वाचते याच्यातलं. करुणाच्या विषयी, करुणा हा मोहभाव आहे, तर त्याच्याविषयी थोडंसं उहापोह केलेलं आहे. यदि करुणा परके कारण होती, म्हणजे जे मी करुणा करतो ते परामुळं नसते, संयोगामुळं नसते, हे सांगायचं त्यांना पहिल्यांदा. मैं ज्ञान स्वभावी हूँ, पर के कारण मुझे ज्ञानादिक होते ही नहीं, ऐसा जानने पर भी जब तक चारित्र में स्थिर नहीं हुआ तब तक उसकी कमजोरी के कारण करुणा आती है. किंतु हे ज्ञानीची गोष्ट झाली. अज्ञानी का करुणा करतो? अज्ञानी पर के कारण करुणा का होना मानता है, इसलिए वह ज्ञेय को मिथ्यात्व का निमित्त बनाता है. मला दुसऱ्यामुळे करुणा झाली असं तो, त्याचं दुःख बघून मी त्याच्यावर करुणा केली असं तो म्हणतोय. तर म्हणून सांगतायत की असं परामुळं तर करुणा करणार नाही. मग का करतो? यदि पर के कारण करुणा होती तो राग रहित अबंध दशा प्रकट करने का कभी अवसर ही नहीं आएगा. का? मग तेच की, मला दुःख दूर करायचं आहे तुझं, म्हणून मला तुझ्याविषयी करुणा आली, तर परामुळं मला करुणा आली असं म्हणलं तर काय आपत्ती येईल? मी कधीच अबंध होणार नाही असं सांगितलंय का? अजून अजून कारण त्यांनी सांगितलं असे अनंत जीव अनंत काळापर्यंत दुःखी होते आहेत राहणार, कोणाकोणाची करुणा करणार? ते जीव कधी दुःखरहित होणार नाहीत आणि मी कधी रागरहित होणार नाही, त्यामुळं अबंध अवस्था मला प्राप्त होणार नाही. म्हणून परामुळं करुणा नसते हे सांगायचं आहे. यदि करुणा पर के कारण होती हो तो राग रहित अबंध दशा प्रकट करने का कभी अवसर ही नहीं आएगा. पराधीनता की दृष्टि होने से अज्ञानी विभाव की विपरीतता, ज्ञान स्वभाव की सामर्थ्यता और पर पदार्थों की पृथकता को नहीं मानता, इसलिए वह संयोग से राग द्वेष मोह की उत्पत्ति मानता है. परामुळं मला राग द्वेष मोह होतो असं मानतो, म्हणून तिथं करुणा करत राहतो, रागरहित होत नाही. अज्ञानी को दर्शन मोह रूप करुणा होती है. मेरी करुणा का आधार दुखी प्राणी है ऐसा वह मानता है. अज्ञानी पण करुणा करतो आणि ज्ञानी पण करुणा करतो, पण ज्ञानीची करुणा वेगळी आणि अज्ञानीची वेगळी. का? कारण करुणा हे अज्ञानीचं मोहाचं लक्षण आहे आणि ज्ञानीची करुणा ही जीवाकडे पाहतो आणि अज्ञानी शरीराकडे पाहून करतो. बरोबर. हे एक चांगलं घेतलं. काय? अज्ञानी करुणा करतो ते शरीराकडे पाहून
तुमच्या शरीराला त्रास होतोय, दुःख होतोय, तर तुमच्याविषयी करुणा करतोय. आणि ज्ञानी त्या जीवाचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून काल एक त्यांनी काय सांगितलं की करुणा, जेव्हा अज्ञानी जीव करुणा करतो तर त्याच्यामध्ये त्याचा कर्तृत्व भाव असतो. मी करतो. लिहा काय सांगितलं, थोडंसं वेगळं वाटलं मला, त्यांनी चांगलं सांगितलं की जेव्हा मी दुसऱ्याला वाचवतो किंवा काय त्याचं कार्य करतो, त्याचं दुःख दूर करतो, हा भाव पडलेला असतो अज्ञानीच्या अंतरंगामध्ये. म्हणून म्हटलं अज्ञानीच्या करुणेमध्ये कर्तृत्व असतं, पण असं कर्तृत्व ज्ञानीच्या परिणतीमध्ये नसतं. मामी नेनकाकी एक वाक्य घेतलं होतं असं की कर्तृत्व हे करुणा आणि वात्सल्यमध्ये काय फरक करायचं सांगताय का? वात्सल्य सम्यक्त्वाचा गुण आहे. वात्सल्याअंग म्हणजे तेच सांगितलं आता, त्याला जीवाचं वात्सल्य निर्माण, म्हणजे जीव ते भाव काय आहेत ते पाहिजे. करुणा भाव काय आहे आणि वात्सल्य भाव काय असतो, काय डिफरन्स करायचा, कसं समजायचं की ज्ञानी आहे का अज्ञानी आहे, मोही आहे का निर्मोही आहे. तर असं सांगितलं आम्ही की करुणा जेव्हा करतो, अज्ञानी जीव करुणा करतो तर त्यावेळेस तो तावत्कालीन दुःख दूर करण्याचे उपाय करतो. आणि जो वात्सल्य अंगधारी आहे, इतरांवर वात्सल्याचे त्याला भाव उमडतायत, तर तिथं त्याला अनंत काळासाठी सुखी करायचे भाव आहेत. काय कळलं? म्हणजे आता तुम्हाला धन दिलं तर तुमचं दुःख दूर होणार आहे, तुमचा उपचार केला, तुम्हाला कुठल्या संयोगातून सोडवलं, तुम्हाला चांगली परिस्थिती करून दिली, हे सगळं किती क्षणिक आहे हो. मग त्याला करुणा म्हणलं हे मोहाचं लिंग आहे. म्हणून क्षणिक सुख सामग्री देईल तो करुणा भाव आहे. पण जो वात्सल्य भाव आहे तो आपल्या समान त्या समोरच्याला जीवरूप पाहतो, त्याचं सुद्धा कल्याण व्हावं, त्याला सुद्धा सुखाची प्राप्ती व्हावी, हे अंतरंग भाव आहेत. त्यामुळं त्याच्या दुःखाचा समूळ नाश व्हावा अशी परिणती जिथं असते तिथं ते वात्सल्याचं लिंग सांगितलं. असं थोडंसं डिफरन्स केला होता. हां, त्यांनी घेतलं इथं, बरोबर आहे तुझी शंका, मला पण आली की करुणा हे धर्म मानतात, दया हा धर्म मानतात, मग मानायचं का नाही? हां बरोबर, शुभ भाव आहेत ते. मग त्यांनी घेतलं की तेच शंका, वाचणार आहे मी पुढं, ऐक. म्हणजे शेवटी अभिप्रायामध्ये डिफरन्स आहे थोडा थोडा. मग ते म्हणून तर मग अरिहंतांना सुद्धा परम करुणावान म्हणलं. मग करुणा जर मोहाचं लक्षण असेल तर अरिहंतांना कसं विशेषण जोडणार? म्हणून थोडंसं अभिप्राय समजून घ्यायचं. मोह नसतोय पण करुणा असते. मग तुम्ही करुणा काय सांगताय? मोहाचं लिंग सांगताय. म्हणून काय सांगितलं? सामने वाला जीव जो दुखी दिखाई दे रहा है वह किसी संयोग के कारण सुखी दुखी नहीं है, अपितु स्वयं उसे जो देह में ममता है उस ममता के कारण वह संयोगों से सुख दुख मानता है, इसलिए वह दुखी है. उदाहरण सांगा. समजा एखादी मुलगी आहे तर ती दुःखी आहे. का दुःखी आहे? ती देतीये दोष संयोगाला. काय माझा नवरा असा, माझं सासू अशी, सासरे असे, दीर असे, असं भाव दुःखाचे कारण आहे. संयोगी भाव दुःखाचे कारण आहे, संयोग नाही. हां, मग संयोगाला सुख दुःखाचं कारण मानतो का? कारण देहाशी त्याची ममता आहे, स्वतःला देह मानतो, हीच विपरीतता, यालाच मिथ्यात्व म्हणलं, हाच मोह आहे. मग त्या देहाचं दुःख दूर करण्यासाठी तो त्या पराला देहाची ममता असल्यामुळं दुःखी होतो दुसऱ्याचं दुःख पाहून, आणि मग ते दुःख दूर करण्यासाठी म्हणून करुणा करतोय. वाचते मी. सामने वाला जीव जो दुखी दिखाई दे रहा है वह किसी संयोग के कारण सुखी दुखी नहीं है, अपितु स्वयं उसे जो देह में ममता है उस ममता के कारण वह संयोगों से सुख दुख मानता है, इसलिए वह दुखी है. ज्ञानी को भी पर के कारण करुणा का भाव नहीं आता. जेव्हा ज्ञानी सुद्धा करुणा करतोय ना, जसं म्हणलं आता मी की कोणी सम्यक दृष्टी असेल, मुनिराज असतील, करुणेने तुम्हाला उपदेश देत आहेत, मग ते ज्ञानी का अज्ञानी?
ज्ञानी पण करुणाभाव करतो, पण परामुळं नाही हे सांगाले। ज्ञानी को भी पर के कारण करुणा का भाव नहीं आता, अपितु जब वह अपने में स्थिर नहीं रह सकता, छान सांगितलं, जब वह अपने में स्थिर नहीं रह सकता तब अपनी कमजोरी के कारण करुणा आती है। जेव्हा मी स्वतःला निर्मोही नाही पाहत, सुखी नाही पाहत, त्यावेळेस माझी कमजोरी आहे, ती दृष्टी मी परावर टाकली, त्याचं दुःख पाहून मी त्याच्यावर करुणा करायला गेलो। मग स्वभावात राहण्याची शक्ती नाही राहिली त्यावेळेस, म्हणून तो परावर करुणा करतो, पण परामुळं नाही। यदि पर के कारण करुणा होती हो तो जगत में सदा ही दुखी जीव है और रहेंगे, तो फिर ज्ञानी कभी भी करुणा के राग से रहित नहीं हो सकेंगे। म्हणून कोणी जीव मुक्त होणार नाही, कारण प्रत्येक मोक्षगामी जीवाला प्रत्येकाविषयी अनंत करुणा आहे। म्हणून तर मग दिव्यध्वनीमध्ये उपदेश सगळ्यांच्या कल्याणाचा दिला गेला। करुणा नसती तर का उपदेश दिले असते भगवान? म्हणून सांगतायत की करुणा ही पराच्यामुळं नाही आहे, कोणामुळं आहे? आपली अशक्तता आहे ती, हे सांगायचंय। काय समजलं? कमजोरी आहे, म्हणजे मला माझ्यामध्ये स्थित राहण्याची, दृढ राहण्याची शक्ती नव्हती, मग ती शक्ती कमी झाली आहे, कमजोर झाली आहे, म्हणून मी बाहेर विकल्पात आल्यावर इतरांना करुणा करायचं कार्य करतो। पण ती करुणा पण मोहाचं लक्षण नाही आहे, ज्ञानी आहे तो। इथं विचारलं, करुणा को धर्म कहते हैं, किंतु उनकी मान्यता में सत्य से बहुत फेर है, अंतर है। यदि अपनी अवस्था में करुणा पर के कारण आती हो तो दुखी जीव तीनों काल रहेंगे, जिससे तीनों ही काल पुण्य का राग आता रहेगा, उनसे पुण्य का बंधन भी होता रहेगा, जिससे अबंध होने का कभी अवसर ही नहीं आएगा। म्हणजे करुणा केली तर, पराची करुणा केली तर पुण्याचा आश्रव बंद होतो। म्हणजे का? कारण हा राग भाव आहे, या राग भावाने पुण्याचा आश्रव होतो, आणि पुण्याचा आश्रव झाल्यावर बंद होणार, बंद म्हणजे पुन्हा संसाराला। मग मुक्त कसा होणार? कारण 3 काळामध्ये असे दुःखी जीव अनंत आहेत, मग त्यामुळे त्यांना म्हणायचंय की सतत त्याला पुण्याचा आश्रवबंध चालू राहणार, कोणा ना कोणा जीवाविषयी आश्रवबंध होत राहणार आहे। म्हणजे हे करुणेचे भाव त्याच्यामध्ये येत असल्यामुळं, त्यामुळे तो जीव कधी मुक्त होऊ शकणार नाही। थांबा, तुमचं पण उत्तर देते मी, माझ्याकडे सगळं आहे आज, असं मी तलवार घेऊनच आली आहे। हां, त्यांचा प्रश्न आहे की मुनिराज जंगलामध्ये बसलेत, मुनींचा संघ, आणि एखाद्या मुनींवर जर सिंहाचा उपसर्ग झाला समजा, तर दुसऱ्या मुनींना करुणा असते का नसते? करुणा करून ते त्यांना सोडवणार की नाही? कोणावर करुणा करायची, सिंहावर का मुनींवर? हां, वाचवायला जाऊ शकत नाही, सिंहाची शक्ती जास्त असते म्हणून। हां हां, ऐका, राहू दे। तर काय म्हणायचंय, प्रतिकूल संयोगों में मुनि को देखकर जो जीव मुनि को दुखी मानते हैं, म्हणजे मला दिसलं की आता तुम्ही 2 मुनींचं विचारलंय, आता आपण घ्या स्वतःला तिथं की मला दिसलं कुठल्या मुनींवर उपसर्ग होतोय, तर मी काय भाव करणार त्यांच्याविषयी? असं जर मला विचारायला विचारे, काय झालं, उपवास झाले समजा एखाद्या मुनींना, सलग अंतराय आली वगैरे, तर तुम्ही काय विचार करता? किती त्रास व्हायला त्यांना, अरे रे, म्हणजे खेद करतो। हां, बरं। तर प्रतिकूल संयोगों में मुनि को देखकर जो जीव, परवा एक व्हिडिओ आला होता त्याच्यामध्ये सांगितलं कोणतरी ते मुनी कुठे गेलेत म्हणे, हिमाचल प्रदेशमध्ये, काय तिथं तुमचं कैलासला गेलेले। हां,
तर तिथं भयंकर बर्फ पडायला लागला आणि तशामध्ये दिगंबर मुनी विहार करून तिथं चाललेत आणि सगळे बाकीचे बाजूचे विहार करताना सोबत असलेले एकावर एक जर्किन जॅकेट स्वेटर सगळं घालून त्यांच्याबरोबर चालत आहेत आणि हे दिगंबर मुनी. मग काय वाटलं कसं होत असेल त्यांना असं ना, ह्यालाच म्हणायचं मोह. तर ते सांगतायत, जर तुम्ही असा विचार कराल त्या मुनींकडे पाहून की पाप बिचारे, तर काय होते ते सांगतात. प्रतिकूल संयोगों में मुनिराज को देखकर जो जीव मुनि को दुखी मानता है उन्हें चारित्र दशा में होने वाले सुख की खबर नहीं है. त्यांनी सुखाचा अनुभव करतायत हे तुम्ही अनुभवूच शकत नाही. जसं क्षीरसागर महाराजजींना म्हटलं होतं ना, 5 सलग उपवास पडले, असं काय म्हणजे अंतरायाने काय आहार गेला नाही, उपवास पडत गेले असे 3, 4, 5. शरीर असं कृश झालं होतं, उभारण्याची शक्ती नव्हती, उभारून आहार घ्यायचं होतं त्यांना. आणि मग त्या दशेमध्ये फोटो वगैरे बघितले आम्ही ते त्यावेळेसचे, आम्ही त्यावेळेस नव्हतो त्यामुळं. तर ते बघितल्यावर सगळ्यांचे भाव कसे झाले, काय झालं असेल महाराजांना, किती त्रास, अरे रे. मग हे सांगतायत की तुम्ही त्या मुनींना दुःखी पाहता, हा तुमचा दोष आहे. ते तर स्वतःला सुखीच जाणत होते, त्यांनी कधी कोणाला दोष दिला नाही किंवा तेवढ्या तशा अवस्थेमध्ये सुद्धा कोणाला दोषारोपण केलं नाही. म्हणजे कोणाला त्रास दिला नाही, कोणावर क्रोध केला नाही, ते तर सुखामध्ये होते. आणि आपण फुकट काय केलं, मग तुम्ही निर्दयी आहात का असं म्हणतील कोणीतरी, तुम्हाला बघून दया सुद्धा येईना त्यांची. तर असं नाही आहे, हे सांगतायत. मुनि के शरीर को सिंह फाड़ कर खा रहा है, उसे देखकर अज्ञानी क्या करता है, जात नाही तिथं बघायला, एक तर लांबूनच बाय बाय. काय करणार हो. मुनि के शरीर को सिंह फाड़ कर खा रहा हो, उसे देखकर अज्ञानी उन्हें दुखी मानता है, जबकि मुनि तो वीतरागी शांत स्वभाव में है. वे आत्मा के आनंद में झुलते हैं. जेव्हा मी ते हे बघितले ना, काय सुकुमाल मुनींची कथा, कोण खाल्लं त्याला नाही, मग सुकौशल मुनींची कथा, त्यांना कोणी खाल्लं, काय तुम्ही देवा, ते कोल्ही आणि तिचे 3 पिल्लांना कोणी, त्यांनी कोणाला खाल्लं, ते सुकुमार का. मग त्यांचंच बघितलं होतं व्हिडिओ, ते तसं त्यांनी चित्र दाखवलंय ना समोर, की ते 3-4 पशु मिळून त्या मुनींचं देह विदारण करायला लागलेत. असं ते बघितल्यावर वाटेल, तर लहान पोरं बघतात ते व्हिडिओ, ॲनिमेशनचं आहे म्हटल्यावर त्यांना भय वाटतं किंवा नको वाटतं तसलं बघायला. सगळे ते हाडं दिसत आहेत, रक्त वाहतंय असं ते, आणि परत ते तोंडाने चिरफाड करतायत असं वगैरे. ते बघितल्यावर किती पाप त्या मुनींना, त्रास. त्रास नाही का त्यांना, त्रास आहे का त्यांना, अनुभवत नाहीत. तुम्ही काय अनुभवता. तर जर तुम्ही त्यांना दुःखी बघत असाल तर तुम्हाला कळणारच नाही ते मोक्षाला कसे गेले. सहन आहे, सगळं आहे, संस्थान आहे, सहन आहे, सगळं आहे की. सहन वेगळं आणि सहन करणं वेगळं. तर ते त्या शरीराचा अनुभव करत नाही आहेत ना, आपली दृष्टी शरीराकडे आहे म्हणून तुम्हाला तेच दिसतंय. ते त्याच्यापासून स्वतःला वेगळं काढून सुरक्षित आहेत, त्यामुळं सुखात आहेत, म्हणून तर मोक्षाला जाऊ शकले. नाहीतर शरीराची चिंता करत बसणार तर कधीच मोक्ष होणार नाही, आकुलता होऊन पळून गेले असते तिथून. वे आत्मा के आनंद में झूलते हैं, उन्हें दुख नहीं है, क्योंकि मुनिराज संयोग से दुःख नहीं मानते. इतकी दृष्टी क्लिअर झाली आहे त्यांची. काय, मला जर दुःख आहे तर माझ्या कर्मोदयाच्या निमित्तात आहे, माझ्या त्या एकत्व परिणतीने दुःख आहे. परद्रव्य तर निमित्त आहे, त्याला मी किती म्हणून दूर करणार. समजा एक सिंह जवळ आला तुमच्या, काकी जाऊ नका कधी जंगलात. म्हणजे अशा अवस्थेत मुनी दीक्षा घ्या आणि छान ध्यान करा, चालतंय. पण असं आपण समजा गेलो आणि कुठला सिंह आपल्या जवळ आला, काय सांगणार होते.
काय सांगायचं होतं विसरलं मला, थांबा परत वाचते मी. मुनिराज संयोग से दुःख नाही मानते. हां, म्हणजे मला म्हणायचंय तो सिंह माझ्या दुःखाचं कारण नाही आहे. समजा तुम्ही त्या सिंहाला बघितलं आणि दूर पळालात, पण तुमचा उदय असा होता की तुम्हाला कोणाच्या तर निमित्तात उपसर्ग होणारच होता. सांगा कुठं जाणार? समजा असं भाकीत असेल की तुम्हाला आज रात्री 10 वाजता विशाल भैया काहीतरी उपसर्ग येणार आहे, कुठं जाणार सांगा? अशा ठिकाणी जाणार जिथं काय संकटच नसावं. आणि समजा तिथं गेलात ना तर ते संकट तिथंच येतं. जसं काय झालं होतं, एक मनुष्य होता बरं का, मंदिरात येऊन बसणार ना. मंदिर म्हणजे काही सुरक्षा कवच आहे का? तुम्ही तुमचे कर्म घेऊनच आला इथं पण येणारच. कुठेही जाऊ दे, जर उदय त्या समयाला येणार असेल तर ते कुठेही तुमचं पिछा सोडणार नाही. जसं सांगितलं ना, तो मनुष्य होता आणि असं मुनिराजांचं प्रवचन चाललं होतं आणि मुनींनी, ज्ञानी होते मुनिराज, आणि काय असं कथन करत असतील, काहीतरी सांगत असतील, काय घडणार काय नाही असं काय सांगत असतील प्रवचनात. तर त्या मनुष्याला विश्वास बसेना. हे म्हणले तुम्ही काहीतरी खरं सांगत नसता, असं काही होत नसतं. तर त्या मुनींनी त्याला त्याचं भविष्य सांगितलं आजचं. म्हणले तू आज नाही, त्यांनी विचारलं तुम्हाला इतकं ज्ञान आहे तर सांगा. म्हटलं मी आज काय खाणार आहे. हां, असं विचारायला जाऊ नका कधी मुनींना. तर त्या मुनींनी सांगितलं की तू आज शिरा खाणार आहेस. काय खाल्लाय आज? रविवार, संडे फिस्ट. तर त्यांनी सांगितलं की तू आज शिरा खाणार आहेस. तर त्यांनी सांगितलं मुनींच्या समोर, म्हणले काही होऊ दे मी आज शिरा खाणारच नाही, बघू तुमचं वाक्य कसं खरं होतंय. आणि मग काय केलं त्यांनी, घरी गेला तर बायकोनी शिराच बनवला होता. बायकोला माहीत नव्हतं काय. तो म्हटला मी घरातच राहत नाही म्हणजे कोण मला जबरदस्तीच करणार नाही, खावं लागणार नाही. तिथून गेला जंगलामध्ये आणि एका झाडाच्या वर बसला. मला कोण तिथे शिरा खाण्याचा आग्रह करायचा संबंधच नाही. हां, आणि मग ते बसला तिथं झाडावर जाऊन आणि नेमकं तिथं एका चोरांची टोळी, नाही एक काय म्हणायचं, सेठ इकडनं तिकडं चाललेले असतात ना प्रवासाला, काय व्यापारार्थ. तर त्यांची टोळी आली आणि तिथं त्याच झाडाखाली थांबली. त्यांनी काय केलं, सगळं अन्न शिजवलं, त्याच्यामध्ये शिरा केला होता. आणि मग ते शिरा त्यांनी सगळं बनवला, आपलं सगळं साहित्य घेऊन जवळ बसले. आता जेवणार तेवढ्यात दरोडेखोर आले. मग आले म्हणल्यावर ते तसंच सगळं टाकून पळून गेले सगळे व्यापारी. आणि आता ते दरोडेखोर आले आणि त्यांनी बघितलं चांगलं गरम गरम अन्न शिजवलंय म्हणल्यावर ते बसले पंगत करून. आणि आता असं खाणार तर त्यातल्या एखाद्या सरदाराला काय वाटलं, म्हटलं याच्यामध्ये विष घातलं असेल तर आपल्याला मारण्यासाठी, पकडण्यासाठी. म्हटले कसं परीक्षा करायचं, कोण तर खाऊन बघायला पाहिजे. काय करायचं, ते आपलं असं खाणार तर दृष्टी गेली झाडावर. थांबा माझी गोष्ट होते पूर्ण. तर ते म्हणले की त्यांच्यातलाच हा माणूस दिसतोय, त्याला पकडून खाली आणा. आणि तो खाली आल्यावर म्हणतो मला शिरा सोडून सगळं खाऊ घाला, मी शिरा खाणार नाही. आणि काय झालं, म्हणले म्हणजे शिऱ्यातच सगळं विष घालून ठेवलंय. म्हणले तुला खावंच लागणार. काय केलं, तिथून ताड निघाला ते गुरूंच्या चरणाशीच. म्हणला तुम्हाला मी विरोध केलं, माझं चुकलं. म्हणजे जे घडायचं असतं ते कुठेही गेला तरी विशाल भैया मंदिरात आला तरी शिरा खाऊ घालतील कोणतरी, जर आपल्या ते असेल त्या पर्यायात तर. हां बोला. हां, वर्णींच्या प्रवचनात आले की बरोबर. हां, त्यांनी सांगितलं विद्यालयात शिकायला होते वर्णीजी लहान असताना. आणि मग तेव्हा त्यांना कोणाकडनं तर असं भविष्यकाराकडनं कळालं की तुम्ही चतुर्दशीच्या दिवशी रात्री 10च्या नंतर शिखरजीला जाणार आहात. असं म्हणल्यावर ते म्हणले मला जायचा संबंधच नाही. म्हणले आता मी काय म्हणते, काय माझ्याकडं साधन नाही आहे, काय कारण नाही आहे, मी नाही जाणार शिखरजीला. म्हणले ह्यांचं वाक्य मी खोटं करून दाखवतो. आणि नेमकं काय झालं, शनिवारपर्यंत ते चालू होतं कार्यक्रम की मी जाणार नाहीच. आणि रविवारी उठला की विसरून गेले झोपेतनं उठल्यावर.
आणि त्या दिवशी कोणाशी तर काहीतरी नाही रात्री झोपेतनं त्यांना काहीतरी अशुभ स्वप्न पडलं आणि त्यांनी अचानक बुकिंग केलं आणि 9:30ला ट्रेनमध्ये बसून जेव्हा बाहेर सुटले त्यावेळेस घड्याळ बघितलं तर 10 वाजले होते आणि मग त्यांना आठवलं 10 वाजता शिखरजीला जाणार आहे. कुठे आहे तो भविष्यकार विचारताय का? एवढं खरं सांगणारा ज्योतिषी आता कोणी नाही. म्हणजे कशासाठी बघितलं हे सगळं आपण? तर दुसऱ्यामुळं दुःखी होतो असं नाही, दुसऱ्यामुळं मी त्याच्यावर करुणा करायला जातो असं मानणारा अज्ञानी आहे हे सांगितलं. तू देह में, क्योंकि मुनिराज संयोग से दुख नहीं मानते, तू देह में आत्मबुद्धी से संयोग के कारण दुःख मानता है. म्हणून तुम्हाला त्या मुनिराजांकडे बघितल्यावर अरे रे वाटतं, बिचाराई वाटतं, म्हणजे त्यांची दया वाटते. हे चुकीचे भाव आहेत. असे भाव करणं योग्य नाही. कितीतरी कडाकडाची थंडी असू दे, उष्णता असू दे, तरी सुद्धा त्यांच्याविषयी हे भाव आपल्यामध्ये नको की कसं करत असतील ते, किंवा पाप बिचारे असे भाव आले तर आपण स्वतःसाठी अंतराय कर्म करतो. कसं? उद्या तुम्हाला ती दशा प्रगट करण्यामध्ये भयंकर अडथळे येतील, किंवा जरी घेतलात ती दशा, मुनी दशा घेतली तरी अज्ञान भाव आहे. हेच मोठं वैर आहे ना, हेच मोठं मोह आहे, हेच पाप आहे, दुःख आहे. म्हणून त्यांनी जर तुम्ही सुखी आहे आणि मी तुम्हाला म्हणलं किती दुःखी माणूस आहे हा असं म्हणलं तर दोष झाला का नाही? मग ते तर आनंदाला भोगतायत. द्वेष नाही, विरुद्ध भाव आहेत ना हे. द्वेष असं नाही आहे, चुकीचे भाव आहेत. एखाद्या सुखीला तुम्ही दुःखी म्हणताय तर किती चुकीचे भाव आहेत ते. म्हणून सांगितलं त्यांना देहाकडून जज करू नका, ते तर आत्म्याला भोगतायत त्यामुळं सुखी आहेत. म्हणून आपली परिणती कशी असते, त्या मोहाच्या निमित्तात आपण कशाही होतो आणि कुठले गैरभाव करतो. म्हणून सांगितलं ना कशामध्ये, त्या आरतीमध्ये म्हणतात ना असं, मोहे मी क्रोधात मान लोभाने, पापे करी फार अंध होनी, दाऊनी मजला ज्ञानाचा दीप, दुर्गती दुःख निवारी ताप. काय सांगितलं? आपोआप मोहे मी क्रोधात मान लोभाने, समजण्यासारखं आहे सगळं. मी मोहाने काय केलं? क्रोध मान माया लोभ केले. आणि पापे करी फार अंध होनी, किती पाप केले हो मोहामध्ये. हे सगळं संसार चालू आहे तर सगळं पापच आहे. मोहे मी क्रोधात मान लोभाने, पापे करी फार अंध होनी. मग त्या मुनींना दुःखी बघतो हे पाप आहे. म्हणजे ते सुखी असताना त्यांना त्यांच्या शरीराविषयी काय इष्टनिष्ट भाव नाही आहेत, पण मी त्यांच्याविषयी हे भाव करणं हे सुद्धा पाप आहे. पापे करी फार अंध होनी, दाऊनी मजला ज्ञानाचा दीप, दुर्गती दुःख निवारी ताप. म्हणजे हे भगवान, मी तुमच्या शरण आलोय तर मला आता तुम्ही ज्ञानाचा दिवा दाखवा, ज्याच्या निमित्तात माझ्या दुर्गतीचा नाश होईल, माझ्या सगळ्या पापांचा नाश होईल. म्हणून हा मोह वाईट आहे ह्याचा निर्णय करा तर त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न पण केला जाईल. पण आपण त्याला चांगलं बघतो, हेच ज्ञानाचा दोष आहे आपला, हेच अज्ञान आहे. म्हणून सगळ्यात मोठं पाप कुठलं? अज्ञान पाप आहे, मिथ्यात्व पाप आहे. हा मोह हे मोठं पाप आहे. म्हणून जर स्वभावाला जाणलं तर या सगळ्या पापापासून आपण मुक्त होऊ शकतो. हो, जाणा स्वतःच्या निर्मोह स्वभावाला जाणा. पहा या आत्म्याला पराची अपेक्षा आवश्यकता नाहीच.
परामुळे मला दुःख नाहीच. हा मी आत्मा तर अनंत सुखी आहे, अनादि अनंत निष्कर्म आहे, नित्य आनंदवालाच आहे अनुभवा. मोह म्हणजे दुःख आहे, पाप आहे, त्याने रहित शुद्ध स्वभाव जाणा. शुद्धोहम निष्पाप स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो अरिहंत.